जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट सेकंड सेमिस्टर 4 2019 क्रेडिट पॅटर्नचा एक्झाम मार्च-एप्रिल 2024चा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती देणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ जर का आपण शेवटपर्यंत नक्की बघितला तर आपल्याला परीक्षा फॉर्ममध्ये कोणत्याही पद्धतीच्या अडचणी येणार नाही. चला तर मग बघूया परीक्षा फॉर्म कसा भरावा. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जायचं आहे. इथे एक्झाम सेक्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे एक्झाम फॉर्म ऑनलाईनमध्ये क्लिक करा. नंतर इथे थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. एक्झाम फॉर्म डेट्सवरती नजर टाका. इथे MCOM पार्ट फर्स्ट अँड सेकंड 2019 क्रेडिट पॅटर्नची जी काही डेट आहे तर स्टार्ट डेट 9 मार्च 2024 दिलेली आहे. विदाऊट लेट फी लास्ट डेट 12 मार्च आहे. तर लेट फीसह 15 मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. यामध्ये कमी जास्त डेट झाली तर आपल्याला टेलिग्राम चॅनलमध्ये सांगितली जाईल. तर थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक करा. प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे थोडंसं खाली स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपण लॉग इन बटनावर क्लिक करूया. इथे लॉग इन बाय आपण मेल ID किंवा मोबाईल नंबर यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करू. युजर नेम पासवर्ड टाकू आणि कॅप्चा टाकून आपण परीक्षा फॉर्म भरणार आहोत. परीक्षा फॉर्म भरल्यानंतर इथे कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करून परीक्षा फॉर्म भरणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना लॉग इन ID माहिती आहे पण पासवर्ड माहिती नसेल त्यांनी काय करा, इथे फॉरगेट पासवर्डमध्ये जाऊन त्यांनी काय करू शकता, पासवर्ड रिसेट करू शकता. ओके. सो आपण एवढी माहिती भरू आणि पुढे जाऊ. बघा, लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला PRN एलिजिबिलिटी नंबर दिसेल, कोर्स नेम दिसेल. नंतर इथे थोडंसं उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला एक्झाम फॉर्म हा ऑप्शन तुम्हाला इथे ॲक्शन कॉलममध्ये दिसणार आहे. ओके. सो इथे एक्झाम फॉर्मवरती आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर पुन्हा प्रोसीड बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि परीक्षा फॉर्म भरण्यासाठी इथे 2 ऑप्शन दिलेले आहे. एक फर्स्ट इयर आणि दुसरा आहे अदर दॅन फर्स्ट इयर. तर तुम्ही MCOMचे विद्यार्थी आहात म्हणून या ठिकाणी तुम्हाला अदर दॅन फर्स्ट इयर हेच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्या बटनावर क्लिक करू आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करायचं आहे. थोडंसं खालती स्क्रोल करा. यांनी इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करूया. इथे बघा, या ठिकाणी तुमचे कंपल्सरी जे काही सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट या ठिकाणी तुमचे बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली येणार आहे. इथे तुम्हाला 2 ऑप्शन टोटल 3 पर्याय दिलेले आहे. या 3पैकी कोणतेही 2 पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यापैकी 422A आणि 422B यापैकी तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जसं की आता या विद्यार्थ्याचा 202 किंवा 222A हा विषय त्याचा सेकंड सेमला होता म्हणून तो आत्ता सिलेक्ट करताना या ठिकाणी 222A हाच विषय 422A हा विषय सिलेक्ट करेल. एखाद्या विद्यार्थ्याचा 202 किंवा 222B जर का त्याच्या सेकंड सेमिस्टरला असेल तर तो आत्ता 422B हा विषय सिलेक्ट करणार आहे. म्हणूनच हा विद्यार्थ्याला मी सांगितलेला आहे की ह्या विद्यार्थ्याचा MCOM पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंडमध्ये 222A हा विषय होता म्हणून तो आत्ता सिलेक्ट करताना 422A हा विषय सिलेक्ट करणार आहे. आणि इथे त्याचा 492 जो काही इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी आहे तो ॲज इट इज सिलेक्ट करायचा आहे. इतरत्र कुठेही टिकमार्क करायची नाही. ओके. सो इथे थोडंसं खालती स्क्रोल करा. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एवढ्या पद्धतीच्या फी येतात. त्यापैकी एक फी तुमची नव्याने ॲड होणारी आहे. तर पहिले महत्त्वाचं आहे ते म्हणजे इथे एक्झाम फी बरोबर 20 रुपये, एक्झाम फॉर्म फी 20 रुपये आहे, एक्झाम फी 520 आहे, कॅप फी 85 रुपये आहे, मार्क लिस्टची फी 85 आहे आणि आत्ता जो काही एक नव्याने पार्ट्स येतो तो म्हणजे की तुम्हाला आत्ता रिझल्ट बरोबरच एक पासिंग सर्टिफिकेट पण तुम्हाला दिलं जातं. त्याची 85 रुपये एक्स्ट्रा फी घेतली जाते. ओके. सो त्यानंतर इथे इंटरनल एक्झाम फी 120 रुपये आहे आणि तुम्हाला या सेमिस्टरला प्रोजेक्ट रिपोर्ट असतो म्हणून त्याची देखील 340 रुपये फी आलेली आहे. म्हणजे इथे आता तुमच्या सर्व फी व्यवस्थित आलेल्या आहे. सो इथे खालती स्क्रोल करा आणि इथे डायरेक्ट चौकोन बॉक्स दिसेल त्यावरती क्लिक करून कन्फर्म आणि प्रिंट बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा परीक्षा फॉर्म काय होईल, डाउनलोड
दिसून येईल. सो या परीक्षा फॉर्मची काय करा, प्रिंटआउट काढा आणि प्रिंटआउट काढल्यानंतर इथे तुम्हाला शेवटी प्लेस आणि डेट मेन्शन करायची आहे. दोन्ही ठिकाणी स्टुडंटनी त्यांची सिग्नेचर करायची आहे आणि कॉलेजच्या अथॉरिटीकडून म्हणजे सब्जेक्ट टीचर, प्रिन्सिपल यांच्याकडून आलेले सब्जेक्ट व्यवस्थित आहे का नाही त्याची खात्री करायची आहे आणि नंतरच हा फॉर्म परीक्षा विभागात किंवा अकाउंट डिपार्टमेंटमध्ये फीसह जमा करायचा आहे. या परीक्षा फॉर्मसोबत तुमच्या सेमिस्टर 3 पर्यंतच्या निकालाची झेरॉक्स आणि ABC ID ची झेरॉक्स तुम्हाला अटॅच करायची आहे. एवढे 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला या फॉर्मसोबत जमा करायचे आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याचा बॅकलॉग जर का एक्झाम असेल, फॉर्म असेल तर त्याचा ऑलरेडी बाय डिफॉल्ट या सब्जेक्टमध्ये येणार आहे. त्यांनी जशा टिकमार आहे तशाच ठेवायच्या आहे. कोणताही टिकमार काढायचा नाही, कोणताही टिकमार नव्याने ॲड करायचा नाहीत. ओके. सो बॅकलॉगसुद्धा तुमचे जे सब्जेक्ट्स असतील ते बाय डिफॉल्ट तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये येणारच आहे. तर या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म भरा आणि दिलेल्या मुदतीत महाविद्यालयात फीसह तुम्ही जमा करू शकता. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.